नमस्कार मित्रांनो, मी बालाजी राठोड. मित्रांनो, अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसान भरपाई या जिल्ह्यांना मिळणार. आता कोणत्या जिल्ह्यांना मिळणार याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहात. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपल्या चॅनलवर पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला भेटत जातील. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, नाशिक व जळगाव जिल्ह्यातील नोव्हेंबर 2025मध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानपोटी बाधितांना मदत देण्याबाबत दिनांक 9 एप्रिल 2026ला शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. तर आता शासन निर्णय पहा. नोव्हेंबर 2025मध्ये राज्यात नाशिक विभागातील नाशिक व जळगाव जिल्ह्यात अवकाळी पाऊस यामुळे शेती पिकाच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयाने निश्चित केलेल्या दरानुसार ₹8,08,90,000 इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी देण्यात आलेली आहे. नागपूर जिल्ह्यात सुद्धा फेब्रुवारी 2026मध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानपोटींना बाधितांना मदत देण्याबाबत यांचेसुद्धा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. तर फेब्रुवारी 2026मध्ये राज्यात नागपूर विभागातील चंद्रपूर जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेती पिकाच्या नुकसानपोटी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयाने निश्चित केलेल्या दरानुसार ₹1,25,30,000 इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी देण्यात आलेली आहे. ही निधी लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.